मित्रांनो, 60 वर्ष म्हणजे वय नाही, ती अनुभवी शरीराची नवी अवस्था आहे. या वयात शरीर बदलतं, पेशी हळूहळू पुनर्निर्माण कमी करतात, पचनशक्ती थोडी मंदावते आणि हॉर्मोन्समध्ये बदल होतात. पण याचा अर्थ शक्ती संपली असा नाही. खरं तर या टप्प्यावर शरीराला अधिक पोषणाची गरज असते. इथे औषधापेक्षा अन्नच आपला औषध बनतं. म्हणूनच आयुर्वेद सांगतो, भोजनम औषधमिव, म्हणजे योग्य अन्न हे औषधासमान आहे. तुमचं रोजचं अन्न जर संतुलित, साधं आणि पोषक असेल, तर तुम्हाला गोळ्या, इंजेक्शन किंवा टॉनिकची गरजच पडणार नाही. अनेक जण म्हणतात, आता खाल्लं की लगेच जड वाटतं, आम्लपित्त होतं, ऊर्जा नाही वाटत. या सगळ्या समस्या चुकीच्या खाण्यामुळेच निर्माण होतात. या वयात शरीराला हवं असतं हलकं पण पौष्टिक अन्न. चला, आता पाहूया या पहिल्या 2 गोष्टी, ज्या प्रत्येक वृद्धाने रोजच्या आहारात घेतल्या पाहिजेत. या दोन्ही पदार्थांमुळे तुम्ही औषधाशिवायही तंदुरुस्त राहू शकता. पहिली गोष्ट म्हणजे गाईचं तूप. हो, हे तूप अनेकांनी फॅट म्हणून टाळलं आहे, पण खरं पाहिलं तर तूप म्हणजे शुद्ध शक्ती. आयुर्वेदात सांगितलं आहे की गाईचं तूप सर्व रोगहरम आहे, म्हणजे सर्व रोगांपासून बचाव करतं. 60 नंतर शरीरातील सांधे कोरडे पडतात, मेंदूचं कार्य मंदावतं आणि त्वचेचा निखार कमी होतो. ह्या सर्व समस्या तुपाने सुधारता येतात. रोज सकाळी किंवा दुपारच्या जेवणात 1 चमचा तूप घेतलं तर सांधे लवचिक राहतात, मेंदूला पोषण मिळतं आणि पचनशक्ती वाढते. तूप हे नैसर्गिक लुब्रिकंट आहे, त्यामुळे शरीरातील कोरडेपणा दूर होतो. काही जणांना कब्जाची समस्या असते, तर 1 चमचा कोमट दुधात तूप मिसळून झोपायच्या आधी घेतलं तर पोट स्वच्छ होतं आणि झोप गाढ लागते. याशिवाय तूप मेंदूतील न्यूरॉन सक्रिय ठेवतं, ज्यामुळे विस्मरणाची समस्या कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे उडीद आणि मूग यांचा समावेश असलेली डाळी. 60 नंतर शरीराला प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स आणि खनिजांची गरज सर्वाधिक असते. अनेक वृद्ध लोक फक्त भातपोळी खातात आणि भाज्या टाळतात, त्यामुळे स्नायूंना पोषण मिळत नाही. पण शरीर मजबूत ठेवायचं असेल, चालणं, उठणं, रोजचं काम सुरळीत करायचं असेल, तर डाळी आवश्यक आहेत. उडीद आणि मूग या दोन्ही डाळींमध्ये लोह, कॅल्शियम आणि प्रथिनं मुबलक असतात. रोज किमान 1 वाटी डाळ जेवणात असावी. उडीद दोषा वाढवते, म्हणून ज्यांना वात आहे त्यांनी ती थोड्या प्रमाणात घ्यावी. पण मूग ही सर्व दोषा संतुलित ठेवणारी डाळ आहे. ती हलकी, लघु आणि पचायला सोपी आहे. ह्या डाळी शरीरात ऊर्जेचा सतत पुरवठा करतात. मूग डाळीचं सूप रोज प्यायल्याने शरीरात ताकद वाढते, थकवा कमी होतो आणि रक्त शुद्ध होतं. उडीद डाळ विशेषतः हाडं आणि स्नायूंना बळकटी देते. अनेक वृद्ध लोकांना पायात क्रॅम्प्स, कंबरदुखी किंवा अशक्तपणा जाणवतो. हे प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतं. म्हणून रोजच्या आहारात डाळींचा समावेश अनिवार्य आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टींचं संतुलन. काही जण एकाच प्रकारचं अन्न रोज घेतात, पण शरीराला विविध घटकांची गरज असते. जर गाईचं तूप आणि डाळ या 2 गोष्टींचा समतोल ठेवला तर शरीरात नैसर्गिक ताकद निर्माण होते. औषधांवर अवलंबून राहायचं नाही, फक्त अन्नातूनच शरीराची दुरुस्ती घडवायची आहे. 60 नंतर आपण जे काही खातो ते पचायला सोपं पण पोषणाने समृद्ध असलं पाहिजे. उकडलेला मूग, थोडं तूप, भात आणि भाज्या एवढंच साधं जेवण पण दिवसाला पुरेसं ऊर्जा देतं. अनेक वृद्ध लोक प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट घेतात, पण त्याऐवजी हे घरगुती पदार्थ जास्त परिणामकारक असतात, कारण घरचं अन्न हे शरीराशी जुळणारं असतं. गाईचं तूप आणि डाळी या 2 गोष्टी जर नियमित घेतल्या तर हाडं मजबूत राहतात, पचन व्यवस्थित राहतं आणि चेहऱ्यावर तेज दिसतं. हे सगळं ऐकायला साधं वाटतं, पण ज्यांनी ही सवय लावली आहे त्यांना औषधाची गरज उरत नाही. हे फक्त अन्न नाही, ही शरीराची नवी औषधं आहेत. मित्रांनो, भाग 2 मध्ये आपण पाहूया उरलेल्या 4 गोष्टी, ज्या 60 नंतर शरीराचं संतुलन, रक्तप्रवाह आणि ताकद कायम ठेवतात. विशेषतः 2 पदार्थ असे आहेत जे तुम्हाला दररोजच्या औषधांपासून मुक्त करतील. त्यामुळे भाग 2 नक्की बघा, कारण पुढे येणाऱ्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात. मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं की गाईचं तूप आणि डाळी कशा प्रकारे शरीराला पोषण देतात आणि औषधाची गरज कमी करतात. आता येतो तो दुसरा आणि खूप महत्त्वाचा टप्पा. शरीरात ताकद, रक्त आणि ऊर्जा वाढवणारे 2 अतिशय साधे पण जादुई पदार्थ, मनुके आणि शेंगदाणे. वय 60 नंतर शरीरात रक्ताचा प्रवाह मंदावतो, हाडं कमजोर होतात, मेंदू थकतो आणि थकवा पटकन जाणवतो. हे सर्व नैसर्गिक आहे, पण जर योग्य अन्न घेतलं तर हाच थकवा ताजेतवानेपणात बदलू शकतो. पहिला उपाय म्हणजे मनुके. मनुके म्हणजे सुकवलेली द्राक्ष, पण त्यात इतकी ताकद असते की दररोज सकाळी 5-6 भिजवलेले मनुके खाल्ल्याने रक्तात लोहतत्व वाढतं, थकवा कमी होतो आणि शरीर हलकं वाटतं. मनुक्यांमध्ये असतात नैसर्गिक साखर,
लोह, कॅल्शियम आणि फायबर, जे शरीराला ऊर्जा देतात आणि पचन सुधारतात. 60 नंतर अनेकांना ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि थकवा असतो. मनुके या तीनही समस्या दूर करतात. सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 7 भिजवलेले मनुके खा आणि त्या पाण्याचं सेवन करा. एवढं सोपं आहे. मनुक्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील अँटीऑक्सिडंट्स. हे पेशींना ताजं ठेवतात आणि वृद्धत्वाचा वेग कमी करतात. म्हणून मनुके म्हणजे तुमचं रोजचं नैसर्गिक औषधच आहे. दुसरा जादुई पदार्थ म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे म्हणजे गरिबांचा बदाम असं म्हणतात, पण खरं सांगायचं तर त्यात बदामाइतकंच पोषण असतं. शेंगदाण्यात असतं प्रथिनं, चांगले प्रकारचं तेल, लोह आणि जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स. हे सगळं मिळून शरीराला ताकद देतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी रोज थोडेसे भाजलेले शेंगदाणे म्हणजे शक्तीचा गोदामच आहे. रोज सकाळी किंवा दुपारी हातभर शेंगदाणे खाल्ले तर दिवसभर शरीर हलकं आणि ऊर्जावान राहतं. शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ म्हणजे दुपारचं मधलं वेळ. सकाळी खाल्ले तर काहींना ॲसिडिटी होऊ शकते, पण दुपारी किंवा संध्याकाळी थोड्या प्रमाणात खाल्ले तर पचनाला मदत करतात. काही लोकांना वाटतं की शेंगदाणे खाल्ले की वजन वाढतं, पण खरं पाहिलं तर ते शरीरात चांगलं फॅट देतात, जे हृदय आणि मेंदूसाठी आवश्यक आहे. 60 नंतर हाडं कमजोर होतात, कारण शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी होऊ लागतं. शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, जे हाडांना बळकटी देतात. शिवाय यात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ॲसिड असतं, जे झोप सुधारतं आणि मेंदू शांत ठेवतं. त्यामुळे शेंगदाणे केवळ ताकद देत नाहीत, तर मनही स्थिर ठेवतात. अनेक वृद्ध लोकांना संध्याकाळी चिडचिड, थकवा किंवा मन उदास वाटतं. अशावेळी 10 ते 15 भाजलेले शेंगदाणे आणि थोडं गरम पाणी घेतलं की ताजेतवानेपणा परत येतो. मनुके आणि शेंगदाणे या 2 गोष्टींचं एकत्र सेवन म्हणजे शरीरासाठी संपूर्ण टॉनिक. मनुके रक्त वाढवतात, तर शेंगदाणे स्नायूंना बळ देतात. हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतले तर शरीरात ताकद आणि सहनशक्ती वाढते. आता बघा, औषध घेण्याऐवजी जर रोज सकाळी मनुके आणि दुपारी शेंगदाणे खाण्याची सवय लावली तर काही दिवसात फरक जाणवेल. चेहऱ्यावर तेज येईल, थकवा कमी होईल आणि रात्री झोप चांगली लागेल. या दोन्ही गोष्टींमुळे पचन सुधारतं, रक्त शुद्ध होतं आणि त्वचेलाही चमक येते. हे लक्षात ठेवा, वृद्धापकाळात भूक कमी होणं म्हणजे शरीराला पोषण न मिळणं. मनुके आणि शेंगदाणे या लहान गोष्टी शरीराला अशी ऊर्जा देतात की पुन्हा एकदा जीवन जगण्याचा आनंद मिळतो. वय वाढलं तरी शरीरात नैसर्गिक औषधं भरपूर असतात, फक्त त्यांना योग्य वेळी द्यायचं असतं. काही जण म्हणतात की आम्ही आता काय खाणार, पण खरं सांगायचं तर हीच वेळ असते आपल्या शरीराला पुन्हा पोसण्याची. मनुके म्हणजे नैसर्गिक रक्तवर्धक, तर शेंगदाणे म्हणजे नैसर्गिक शक्तिवर्धक. दोन्ही मिळून शरीरात नवीन ऊर्जा निर्माण करतात. 60 नंतर प्रत्येक गोष्ट पचायला वेळ घेते, पण ही 2 गोष्टी शरीराला न थकवता पोषण देतात. औषधं नाही, इंजेक्शन नाही, फक्त या 2 नैसर्गिक गोष्टींनी तुम्ही स्वतःचं आरोग्य सांभाळू शकता. वय फक्त आकडा आहे, ताकद तुमच्या सवयींवर अवलंबून आहे. आणि या 2 सवयी म्हणजे सकाळी मनुके आणि दुपारी शेंगदाणे तुमचं आयुष्य बदलू शकतात. भाग 3 मध्ये आपण पाहू शेवटच्या 2 गोष्टी, ज्या 60 नंतर शरीराचं हृदय, मेंदू आणि हाडं तीनही मजबूत ठेवतात. या 2 गोष्टी रोज घेतल्या तर डॉक्टरांची गरज उरणार नाही. मित्रांनो, पहिल्या 2 भागात आपण पाहिलं की योग्य अन्न म्हणजेच औषध. गाईचं तूप, डाळी, मनुके आणि शेंगदाणे या 4 गोष्टींनी शरीराला बळ आणि रक्त दिलं. पण शरीराचं यंत्र व्यवस्थित चालण्यासाठी 2 अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत: दूध व हळद आणि हिरव्या भाज्या व फळं. वय 60 नंतर शरीरात बदल होतात. हाडं कमजोर होतात, सांधे दुखतात, झोप नीट लागत नाही आणि मेंदूचं कार्य हळूहळू कमी होतं. पण जर या 2 गोष्टी तुम्ही रोजच्या आहारात ठेवल्या तर शरीर दीर्घकाळ तरुण राहू शकतं. पहिली गोष्ट, दूध आणि हळद. ही जोडी म्हणजे नैसर्गिक औषध. अनेक वृद्ध लोक म्हणतात की दूध पिलं की जड वाटतं, पण खरं म्हणजे दूध पचवण्याची पद्धत चुकीची असते. दूध नेहमी गरम आणि थोड्या प्रमाणात प्यायचं असतं. रात्री झोपायच्या आधी 1 ग्लास कोमट दूध, त्यात चिमूटभर हळद आणि थोडं तूप हे घेतलं की शरीराला अमृतासारखं पोषण मिळतं. हळद ही नैसर्गिक प्रतिजैविक आहे. ती शरीरातल्या सुजेला कमी करते, सांधे मजबूत ठेवते आणि रक्त शुद्ध करते. आयुर्वेदात तिला हरिद्रा म्हणतात, म्हणजे शरीराचं सोनं. दूध आणि हळद मिळून शरीरातील प्रत्येक पेशीला बळ देतात. हाडं मजबूत होतात, मेंदू सक्रिय राहतो
आणि रात्री झोप गाढ लागते. ही सवय जर तुम्ही रोज ठेवली तर 70-80व्या वर्षीही शरीर हलकं आणि ताकदवान राहील. दुसरी आणि शेवटची गोष्ट, हिरव्या भाज्या आणि फळं. ही गोष्ट साधी वाटते, पण तिचं महत्त्व अमाप आहे. 60 नंतर आपल्या शरीराला व्हिटॅमिन ए, सी, ई आणि लोहाची खूप गरज असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात हिरव्या भाज्यांमधून. पालक, मेथी, कारले, गवार आणि भोपळा या भाज्या पचन सुधारतात, रक्त वाढवतात आणि हृदय मजबूत ठेवतात. विशेष म्हणजे या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पेशींचं वृद्धत्व मंदावतात, म्हणजे तुमचं शरीर आतून तरुण राहतं. फळांबद्दल बोलायचं झालं तर केळं, सफरचंद, द्राक्ष, पपई आणि पेरू ही रोज एक तरी फळं खा. फळं म्हणजे नैसर्गिक ऊर्जा. त्यात पाणी, फायबर आणि नैसर्गिक साखर असते, जी शरीराला दिवसभर ताजं ठेवते. अनेक वृद्ध लोकांना सकाळी दुर्बल वाटतं, पण जर त्याने सकाळचा नाश्ता फळांनी केला तर दिवस आनंदी जातो. लक्षात ठेवा, वृद्धापकाळात आपल्याला जास्त खाणं नाही, पण योग्य खाणं आवश्यक आहे. भाजी आणि फळं ही औषधापेक्षा जास्त प्रभावी आहेत, कारण त्या शरीराला फक्त पोषण देत नाहीत, तर पेशींचं पुनर्निर्माण करतात. हाडं, रक्त, मेंदू सगळं ताजं ठेवतात. हळद आणि दूध शरीरातील सूज आणि वेदना कमी करतात, तर हिरव्या भाज्या आणि फळं मेंदूला स्थैर्य देतात, कारण त्यात नैसर्गिक जीवनसत्व असतात. या गोष्टी दररोज घेतल्यास मेंदू आणि हृदय दोन्ही तरुण राहतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, औषध देतात ते तात्पुरतं असतं, पण अन्नातून मिळणारा औषध आयुष्यभर कार्य करतं. म्हणूनच आपल्या घरचं स्वयंपाकघर हेच खरं औषधालय आहे. जर तुम्ही दररोज या 6 गोष्टींचा समावेश केलात, गाईचं तूप, डाळी, मनुके, शेंगदाणे, दूध, हळद आणि हिरव्या भाज्या, फळं, तर औषधाची गरज उरणार नाही. तुमचं शरीर नैसर्गिकरित्या दुरुस्त होईल, पचन सुधारेल, हाडं मजबूत राहतील आणि चेहऱ्यावर तेज येईल. 60 नंतर हे सगळं शक्य आहे. फक्त आहारात सातत्य ठेवा. काही दिवसांनी तुम्हाला स्वतः जाणवेल की आता थकवा नाही, मन शांत आहे आणि शरीर हलकं वाटतं. हेच खरं भोजन म्हणजे औषध या वाक्याचं रहस्य आहे. त्यामुळे मित्रांनो, आजपासून ठरवा, औषध नाही, अन्नातून आरोग्य निर्माण करायचं. कारण शरीराला खरं पोषण देणारं औषध बाटलीत नाही, ते आपल्या थाळीत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, शरीराचा वय वाढतं, पण त्याची ऊर्जा तुमच्या हातात असते. योग्य भोजन, थोडा व्यायाम आणि सकारात्मक विचार हीच खरी आयुष्यभराची औषधं आहेत. जर तुम्हाला आजचं व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलं असेल तर डिव्हाइन मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.